नमस्कार, माझं नाव आहे शुभम संजय हुंदू। मी इथे वॉटर ड्रिप इरिगेशन हा प्रयोग केलेला आहे। हे वॉटर ड्रिप इरिगेशन इस्रायलच्या टेक्नॉलॉजी आहे। हे आपण भारतात वापरल्यावर आणि शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याला लय काम कमी होतात। इथे मी काय केलेलं म्हणजे सोलार आणि विहीर, त्याच्यामध्ये मोटर, एक टँक आणि पाईप आणि क्रॉप्स वगैरे वापरले आहे। इथे सोलार लाईट म्हणजे सूर्याचे किरण ह्या पॅनलवर पडल्यानंतर हे पॅनलमध्ये फोटोव्होल्टाईक सेल असते। त्या फोटोव्होल्टाईक सेलमध्ये सूर्यकिरणाचे ते इलेक्ट्रॉन्स येतात आणि त्यामध्ये ते फोटोव्होल्टाईक सेलमध्ये रिॲक्शन होतात। म्हणजे कुठल्या प्रकारचे रिॲक्शन होते म्हणजे ती हायर लेवल इलेक्ट्रॉन्स ते लोअर लेवलला जंप होतात। त्या फ्रिक्शनमुळे इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होतात। ती इलेक्ट्रिसिटी डायरेक्ट आपण विहिरातल्या मोटरला जोडलेलं आहे। इथं लाईट चालू म्हणजे बटन चालू केलं की इथे मोटरमधले पाणी हे पाईपच्या सहाय्याने या टँकमध्ये स्टोअर होतात। हे टँकमधील हे पाणी पाईपच्या थ्रूने इथं क्रॉप्सला वगैरे पाणी पुरवतात। ते असं केल्याने काय होतात म्हणजे डायरेक्ट प्लॅंट रूट झोनला पाणी पुरवतात आणि क्रॉप यील्ड पण जास्त होतात। हे आधुनिक तंत्रज्ञान आपण भारतामध्ये आणलं की अनेक शेतकऱ्यांना हे उपयोगी पडेल। धन्यवाद।